नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, पीक भाव संरक्षण विमा योजना गेल्या 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही विमा योजना राबवण्यासाठी अभ्यासगट समिती नेमण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहेत. आणि याच पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात विचारणा केली जाते की नेमकी पीक भाव संरक्षण विमा योजना म्हणजे काय, याचा शेतकऱ्यांना काय फायदा होऊ शकतो. मित्रांनो, तुळजापूर, धाराशिव जिल्ह्याचे आमदार राणा रणजितसिंह पाटलांच्या माध्यमातून ही एक संकल्पना आणण्यात आलेली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांची, कृषीमंत्र्यांची भेट घेतली व ही योजना राज्यामध्ये राबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे. त्याचं सादरीकरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही योजना राबवण्यासाठी अभ्यासगट समिती नेमण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. कृषीमंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा याचा पाठपुरावा सुरू करण्यात आलेला आहे. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी पीक विमा योजना राबवली जात आहे. आपण बघितले असेल की गेल्या 2-3 वर्षामध्ये या योजनेची देखील तिरदार रिपीट झालेली पूर्णपणे ही योजना शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा आधार देणारी आता ठरत नाही. परंतु पीक निघाल्यानंतर मेन शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो म्हणजे शेतमालाला न मिळणारा भाव. कारण आपण बघितले असेल की सध्या हमी भावाची मागणी केली जात आहे. शेतकऱ्यांनी शेतमालाला रास्त भावाची मागणी केली जात आहे. परंतु आपण बघितले आहे की वारंवार शेतमालाला व्यवस्थित भाव असतात, परंतु शेतकऱ्यांचे शेतमाल जेव्हा बाजारात येतात तेव्हा त्या शेतमालाचा त्या ठिकाणी काहीसुद्धा भाव लागत नाही. मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागतं. कांदा असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा इतर सर्वच पीक माल असेल, या सर्व पिकांची काढणी होऊनही शेतमाल बाजारात आले की बाजारभाव कमी होतात, कोसळतात आणि शेतकऱ्याला पर्यायाने आपले शेतमाल जे आहेत ते कवडीमोल कमी भावामध्ये विक्री करावी लागते. आणि मित्रांनो, आपण पाहिलं होतं की केंद्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा आता पणन जे काही कर्ज योजना आहे ती सध्या आणण्यात आलेली आहे. आपण त्या ठिकाणी शेतमाल गोडाऊनमध्ये ठेवून राज्य शासनाच्या माध्यमातून ऑलरेडी शेतमाल तारण योजना राबवली जाते. परंतु गोडाऊनची उपलब्धता नसल्यामुळे किंवा शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल काही माहिती नसल्यामुळे या योजनेचा किंवा या कर्ज योजनेचा लाभ घेतला जाऊ शकत नाही. परंतु जर अशा परिस्थितीमध्ये जर या भावावर योजना राबविल्या जात असतील, एकंदरीत आपण जर पाहिलं तर पीक भाव संरक्षण विमा योजना ही अर्थात भावावर योजनासुद्धा आपण म्हणू शकतो. शेतमालावरती या बऱ्याच साऱ्या राज्यामध्ये एखाद्या शेतमालाला जर भाव मिळाला नाही, आपण पाहिले होते की 2023मध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा सोयाबीन आणि कापूस यासाठी भावावर योजना राबवली गेली होती. बऱ्याच साऱ्या देशामध्ये शेतकऱ्यांना असा दिलासा देण्यासाठी ही एक इन्शुरन्स योजना राबवली जाते. आणि याच पॉलिसीबद्दल जर समजा हमीभाव निश्चित केलेले असतील आणि शेतकऱ्यांचा शेतमाल जर स्वस्तामध्ये कवडीमोल दराने जर विकला जात असेल तर त्या शेतमालाचे होणारे जे काही विमा संरक्षण योजना राबवण्याचा कन्सेप्ट आणण्यात आलेला आहे. अर्थात ते बाजारभाव जरी कोसळले तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळावा हा एक याच्या माध्यमातून एक प्रयत्न असणार आहे. आणि अशा प्रकारच्या या शेतमाल भाव संरक्षण विमा योजना जी आहे ही राबवण्यासाठी आता एक अभ्यासगट समिती नेमण्यात आलेली आहे. मित्रांनो, अर्थात ती अतिशय महत्त्वाची योजना आहे. आपण पाहिलं होते की ज्यावेळेस केंद्रीय कृषीमंत्री परळी येथील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात आले होते त्यावेळेससुद्धा त्यांच्या माध्यमातून हे कन्सेप्ट सांगण्यात आलेले होते की शेतमालाला जर भाव मिळत नसेल तर त्या शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा देणं गरजेचं आहे. आपण पाहिलं होतं की उपराष्ट्रपती जगदीप धनकळे यांच्या माध्यमातून सुद्धा यांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात एक सादरीकरण करण्यात आलेले होते. शेतमालाला जर रास्त भाव मिळाला, शेतकऱ्याच्या शेतमालाला जर योग्य भाव मिळाला तर त्यांना अनुदान, कर्जमाफी किंवा इतर ज्या काही बाबी आहेत त्याच्या कुठल्याही प्रतीक्षा लागत नाहीत किंवा त्याची कसल्याही प्रकारची गरज भासणार नाही. त्यामुळे शेतमालाला रास्त भाव देणे हे गरजेचे आहे. आणि या बाबीवर जर अशा प्रकारे जर योजना राबवित असाल तर या योजनावर जर लगातार शेतकऱ्यांसाठी राबवल्या गेल्या तर मात्र शेतकऱ्यांचे होणारे मोठे नुकसान या ठिकाणी थांबू शकतं आणि शेतकरी देखील समृद्ध होऊ शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारची योजना राबवण्यासाठी आता हे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये आणखीन इनपुट यावेत, आणखीन चांगली योजना व्हावी आणि भविष्यामध्ये येणाऱ्या हंगामापासूनच ही योजना राबवण्यासाठी सुरुवात करावी हीच एक मोठी शेतकऱ्याची अपेक्षा
पूर्ण व्हावी. तर मित्रांनो, धन्यवाद.